मंडळी नमस्कार. तर आज 29 जून 2025चा हा दुसरा व्लॉग आहे आणि या व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे बा. तर आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला पोपट महाराज शिंदे यांचं कीर्तन पाहायला भेटेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी हो रूप पाहता लोचनी हो रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी हो रूप पाहता लोचनी हो रूप पाहता लोचनी दुःख झाले हो साजनी दुःख झाले हो साजनी दुःख झाले हो साजनी विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल सर्व दुःखाचे आदर सर्व दुःखाचे आदर हो सर्व सुखाचे आदर हो सर्व सुखाचे आदर बाप रघुमा बाप रघुमा बाप रघुमा देवी बला विठ्ठल बरवा थोडी संकल्प माणिकाच नाथ वाडे माणिकाच नाथ वाडे दोष गुण देह शुद्ध करून भजने पदारे देह शुद्ध करून भजने पदारे
गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल न आठवावे गुण दोष देह शुद्ध करोनी भजनी भजावे देह शुद्ध करोनी भजनी भजावे देव शुद्ध करोनी भजनी भजावे आणि काचनाथ बाबे देह शुद्ध करोनी भजनी भजावे 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 आणि काचनाथ बाबे आणि काचनाथ बाबे दशकेने देह शुद्ध करोनी भजनी भजावे देह शुद्ध करोनी आणि काचनाथ बाबे देह शुद्ध करोनी भजनी भजावे देह शुद्ध करोनी भजनी भजावे ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की प्रभु रामचंद्र देह शुद्ध करोनी भजनी भजावे अनेकांचे न आठवावे गुण दोष साधने समाधी नको बा उपाधी सर्व समबुद्धी करी म्हण एका जनार्दनी घेई अनुताप सोडी बा संकल्प एकनाथा विठ्ठल श्रीराम पायी दिंडी सोहळा उक्कळगाव आजचा तिसऱ्या दिवसाचा मुक्काम आपल्या दिंडीमधील चालक शेळके मामा माऊली महाराज राम पाटील शेळके पिपुळे सर सावंत साहेब ह्या
सर्वांच्या सहकार्याने छत्रपती महाराज, दिलीप भाऊ या सर्वांच्या सहकार्याने आपला दिंडी पायी सोहळा पंढरीला जात आहे. आणि आपल्या आजचं जी जेवण दिलेले गोविंद काटे मामा यांनी आजची पंगत दिलेली आहे, तरी त्यांचे साऱ्या दिंडीच्या आणि उक्कडगावच्या श्रामपाई दिंडीच्या सोहळ्याच्या वतीने त्यांचे अभिनंदन करतो. देह शुद्ध करोनी भजनी भजावे, अनेकांचे न आठवावे गुणदोष. साधने समाधी नको बा उपाधी, सर्व समबुद्धी करी मन. एका जनार्दनी घेई अनुताप, सोडी बा संकल्प एकनाथा. नाथ महाराजांचा हा 3 चरणाचा अभंग नाथ महाराजांनी संकल्प केलेला आहे. हा संकल्प प्रकरणातील अभंग आहे. आता संकल्प आपल्याला बी करायचा आहे. काय संकल्प करायचा आहे की देह शुद्ध कशाने होईल. आपल्याला संकल्प करायचा आहे देह शुद्ध कशाने होईल. देह शुद्धच आहे. माणूस जन्म हा परत नाही, देह परत मिळत नाही. देह शुद्धच आहे, पण देह शुद्ध आपला देह शुद्ध आपल्या विकारामुळे झालेला आहे. विकार आहेत, काम आहे, क्रोध आहे, मोह आहे, अहंकार आहे, अभिलाषा आहे. हे विकार आहेत, पण हे विकार बी काही वाईट नाहीत. हे विकार आपल्या कामासाठी दिलेले आहेत. ह्या विकारामुळं आपल्याला गरजेपुरतं काम करायचं आहे आणि गरजेपुरतं काम करण्यासाठी हा विकार दिलेले आहेत. हे विकार नाही, हे कामाला ठेवलेले आपल्यासाठी गडी आहेत. ह्या गड्यांकडून कामापुरतंच घ्यायचं आहे. विठाल विठाल नाथ महाराजांनी हा संकल्प केलेला आहे. संकल्प नाथ महाराजांनी केला आणि त्यांनी भगवान परमात्मा पांडुरंगाची प्राप्ती केली. आणि आपल्याला हा अभंग आपल्यासाठी केला की आपण बी संकल्प केला पाहिजे. देह आहे, देह शुद्ध कशाने होईल. देह शुद्धच आहे, पण फक्त हे जे कामाला ठेवलेले गडी कामापुरते ठेवायचे. कारण काय झालं, गडीच मालक झाले. आपण त्याचे मालक येतं, पण गडीत त्याचे मालक झाले. आणि हा विकार संपल्यानंतर, विकार कधी संपतील, वारी केल्याने संपतील, वारकरी झाल्याने संपतील. आपण 8 दिवसात वारी करतो, वारकरी होतो आणि पुन्हा संसारात जाऊन दुःखाचं मूळ करतो. दुःख हे नाहीये, संसार हा दुःखी नाही, आनंदी आहे. फक्त आनंद आपले दुःख आपणच तयार करतो, दुसरा कोणी करीत नाही. दुःख तयार आपणच करतो. त्याच्याकरता ह्या विकारामुळे दुःख होत आहे. दुःख नाहीये, फक्त त्याला बाजूला ठेवायचं. काय करायचं, बाजूला ठेवून शुद्ध व्हायचंय. शुद्ध कसं, सच्चा व्हायचंय, खरं व्हायचंय. आणि खरं कधी होणार, विकार गेल्याशिवाय होणार नाही. कारण आपण किती जरी वाऱ्या केल्या, किती काही केलं, घरी गेल्यावर पुन्हा संसारात गेलो तेच आहे. संसार करूनच परमेश्वर प्राप्ती झालेली. जे हिमालयात राहतात त्यांना बी होती, पण जे संसारात जे परमेश्वर प्राप्ती करतो हा श्रेष्ठ आहे. कसा श्रेष्ठ आहे की संसारामध्ये राहून आपण जे काही घरातले 4 व्यक्ती 4 आत्म्यांना सांभाळतो. कारण आपण देह नाहीचे, शरीर नाहीचे, मन नाहीचे, बुद्धी पण नाहीचे, फक्त एक आत्मा आहे. आणि हे आत्म्यांची सेवा आपण करतायत. आता आपल्याला हे टोपण नाव दिलेले आहेत. कोणते, माझं काय पोपट, प्रत्येकाला टोपण नाव दिलेले आहेत. हे नाव खरे नाहीत. आपण फक्त एक आत्मा आहोत आणि आत्म्याची जाणीव कधी होईल, हे विकार गेल्यानंतर देह शुद्ध होईल आणि आपल्याला कळेल की आपण कोण आहे, आपण आलोत कुठून, जाणार कुठं, आहेत कोण. ज्यावेळेस आपल्याला कळत, वारी केल्याने परमेश्वर प्राप्ती होत नाही. 10 दिवस आपल्याला आनंद मिळतो आणि परमेश्वराचं स्वरूप आनंदी आहे. कसं आहे, तो देत काहीच नाही, आपण मागत बसतो. काय म्हणतो, मला बंगला पाहिजे, मला गाडी पाहिजे, मला जमीन पाहिजे, मी श्रीमंत पाहिजे. आणि अहंकाराने आपण ते मागतो, ते नाही देत तो. कबीर महाराज काय म्हणले, अव्वल अल्लाह नूर पाया कुदरत के हम बंदे, एक नूर से सब्जा गुब्जा कौन भला कौन बंदे. कारण आपण दिसायला जरी वेगळे असलो तर एकच आहेत. कारण खायला कुठं येतं,
काही गावात राहते तर काही रानात राहते, चेहऱ्याने वेगळे आहेत. परमेश्वराचं रूप मूर्ती आहे म्हणजे तो परमेश्वर आहे, अणुरेणूच आहे, कणाकणाच आहे. कारण आपली बी रूप त्याच भगवान परमात्म्याचे आहेत. सर्व घटुगण देह देही सूर्यप्रकाश आता राम शब्दात स्वर आहे, एकीकडे राम आहे एकीकडे मरा आहे. मरा हर आहे, राम हरी आहे. एकदा रामायणामध्ये रावण रामाचं युद्ध चालले होतं. प्रसंग वेळेच्या टायमात राम आणि भगवान मारुती बसलेले होते. तर प्रभू रामचंद्रानं विचारलं, मारुती तू कोण आहे? त्यावेळेस मारुती काय म्हणला, प्रभू मी शरीराने तुझा दास आहे, पण तुझ्यात जो आहे तोच माझ्यात आहे, तू मी एकच आहे. तसं आपण जरी वेगळे दिसत असलो तुम्ही मी एकच आहे, कारण तुमचं मी लेकरू आहे आणि हे सारे आपण भगवान परमात्म्याचे लेकरं आहोत. आता आपल्याला इथं कळत नाही ना, आपण दोष गुण कोणाला दोषी ठरू नाही आणि कोणाचे गुण बी गाव नाही. मी असं म्हणतो, मी नाही म्हणतो, आपण सारेच म्हणू. कारण चांगलं म्हणलेला बी त्रास होतो आणि वाईट म्हणलेला बी त्रास होतो. निष्कर्मी व्हायचं. महाराजांनी सांगितलं प्रारब्ध कर्म, त्या दिवशी कीर्तनामध्ये माऊली महाराजांनी सांगितलं की प्रारब्ध कर्म संपवतो हरी एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. प्रारब्ध संपत, पण प्रारब्ध ज्यावेळेस संपन त्याच वेळेस आपला मृत्यू होईल. कारण प्रारब्ध कर्मावर आपण जिवंत येतं. कारण आधी रेल्वे लाईन टाकायला लागते, मग रेल्वे जाते. जन्माच्या आधी कर्म तयार झालेलं आहे, तर कसं जायचं तसं ते माहित नाही आपल्याला फक्त, कारण त्याला पडदा पाडलेला आहे, त्याला पडदा पाडलेला आहे. आपल्याला काय होणार आहे, काल काय झालं त्याची चिंता करतो आपण, उद्या काय होणार आहे त्याची काळजी करतो आणि आजचा दिवस वायाला घालतो त्या चिंतेत. कारण माणसाने वर्तमानात जगलं पाहिजे. 3 काळ मागे येतं. एक भूतकाळ, काल काय झालं त्याची चिंता घेण्यान देण्याची, ती परत येणार नाही. भविष्याची चिंता ती माहित नाही. वर्तमान आता आहेत ना आपण, आताच खरे येतं, आता 10 मिनिटांनी सुद्धा नाही तर. पण फक्त म्हणून भगवान परमात्म्याला प्राप्त करायचं. भगवान प्राप्त लांब नाहीच आहे, आता आपल्या संग आहे. तुम्हीच राम येतो, तुम्हीच राम येतो, मी बी राम आहे. कारण मी जाईन ना, ज्यावेळेस मी जाईन त्यावेळेस राम कळल. जिथं मी तिथं हरी नाही, जिथं हरी तिथं मी नाही. कारण अहंकारामुळं रावण बी गेला. रावणा इतकी संपत्ती कोणाजवळच नव्हती, ती रामाजवळच नव्हती. राम बिचारा वनवासी होता, त्याजवळ दैव शक्ती होती, त्याच्यावर आसुरी शक्ती होती. आणि ज्या वेळेस आपण भगवान परमात्म्यापासून निघालेलो आजपर्यंत हजारो करोडो वर्ष झाले, तर आपण इथंच घुमवतो. आपल्याला आता संधी मिळाली. हरी कीर्तन, हरी भजन, वारी 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 जन्म मरणाची वारी. ही वारी तर आपण कायमच करतो. जन्म मरणाची 84 लाख शिवण्याची वारी चुकवायची आपल्याला. कशाने चुकल? विकार केल्याशिवाय चुकणारच नाही. वारकरी व्हायचंय. वारकरी होऊन तिथं जाऊन ती हे मारायचे पाच की आता तो संकल्प करायचा आपल्याला. कोणता संकल्प करायचा? की हे गेले पाहिजे, वाईट गेलं पाहिजे. वाईट आहे, वाईट राहणारच आहे. कारण ह्या सृष्टीवर फक्त 2च गोष्टी येतात, सुख दुःख.
चांगलं वाईट हा नाही, याच्या पलीकडे काहीच नाही. कारण ज्या वेळेस प्रभू परमात्मा एकटाच होता त्यावेळेस त्याच्या मनात आलं, त्याला एक इच्छा तयार झाली की मी एकटाच आहे, माझे अनेक व्हावा. हिलोर झाल्याबरोबर पोकळी तयार झाली. पोकळी तयार झाल्याबरोबर नभ तयार झाले. नभ तयार झाल्यावर सकारात्मक नकारात्मक युद्ध झालं. त्याच्यातून जल तयार, अग्नी तयार झाला. अग्नीनंतर जल तयार झालं. जल तयार झाल्यानंतर पृथ्वी तयार झाली. आणि मग आत्मे सुटले. कुठून सुटले? तेव्हापासून सुटलेलो. कुठून? पहिलं खचखंड, पारब्रह्म, ब्रह्मांड, अंड आणि पिंड. आता शरीरात येत आपण. हे फक्त आत्मा आहे. कारण आपला दोष जायना. आपण फक्त दोष करतो. किंवा साथीवता काही नाही. कोणी कोणाचं घेत नाही, कोणी कोणाला देतही नाही. फक्त एकूणाराचं आपण तसं करू. कारण हे आहे वाईट आहे. वाईटाची ताकद अशी. कारण इथं काय चेतन काय? चेतन फक्त आत्मा आहे, नाही ते सारी मायाचे. याच्यातून वर उठायचंय. वर उठायचं, अंडात जायचं. अंडात काय? चेतन तर वाढ, ती माया चेतन तर सारखी येत. आता इथं आपल्याला त्रास काय होतो मायाचा? फक्त आत्मा चेतन आहे ना, आपण त्याच्यावर ध्यानच देत नाही. आपलं ध्यान बाहेर आहे. ध्यान फक्त आत घ्यायचं आपल्याला. आणि परमेश्वर आतच आहे, बाहेर नाही ना. आत्मा हाच परमात्मा आहे. प्रभू परमात्मा आपल्यापासून दूर नाही. आपल्याला तो फिरायचं काय कारण नाही. कायम आनंदी राहिलं पाहिजे माणसाने. आणि त्याचं स्वरूपच आनंद आहे ना. मागताना आपण मागतो, मला हे दे ते दे, तो देतो. कबीर महाराज म्हणले, भीक मागे को भीक ना दे, बिगर मागे को मोती दे. कारण आपण मागतो म्हणून ते देत नाही. त्याला द्यायचंय. मागायचंच नाही, ते देतो बरोबर. त्याला माहित आहे याला काय लागत आहे. आणि आपण म्हणतो मला लय लागत आहे, पण लागत त्याला माहिती. ते लागण तेवढंच देईन. इच्छा काय? परमेश्वर इच्छापूर्ती नाही करीत, आवश्यक पूर्तता करतो. त्याला माहिती आहे आपल्याजवळ एखाद्या वाऱ्याला जर 10 रुपये जर नसले, लय अडचणीत आहे. एखादा माणूस देतो, माणूस नाही देत, देवच माणसात आहे. कारण तोच त्याला सांगतो याला दे. कारण माणसाचं काम देवच करतो. माणसाच्याच रूपाने करीन, दुसऱ्या कोणाचे करीन? देव माणसातच आहे ना. म्हणून भगवान परमात्म्या पांडुरंगाला, पांडुरंग सारेच पांडुरंग येत, पण पांडुरंगाला आपण विसरलो. आपलं ध्यान बाहेर आहे. संत महात्म्याने पंढरीत पांडुरंगाला पाहिलं आणि आपल्याला मार्ग दाखवला. आपण त्या दिशेने चाललेलो आहेत. संत महात्मे तुकाराम महाराजांनी अभंग केला. तुका म्हणे अनाथा कारणे पंढरी निर्माण केली देव, पंढरी निर्माण केली देव, पंढरी निर्माण केली देव, पंढरी निर्माण केली असा देव कुठं नाही, पंढरीत आहे. कारण आपण काय म्हणतो, इकडं देव आहे, तिकडं टाळ वाजत नाही. हरी इकडे, इकडं मारायचं, इकडं तारायचं, इकडं फिरायला जायचं, पण इकडं टाळ वाजित पांडुरंगाला जायचं, विठ्ठलाला जायचं. विठ्ठल म्हणजे काय? आपण विठ्ठल म्हणतो. विठ्ठल हा एक शब्द आहे. जसं सद्गुरु शब्द देतो, नाम देतो, हे एक नाम आहे. मूर्ती कोणी घडवली?
पांडुरंगाची मूर्ती माणसानीच घडवली ना. मग परमात्मा पांडुरंग आत्मा हाच परमात्मा आहे. देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, आत्मा परमेश्वर, आत्मा परमेश्वर, देवाचे मंदिर, देवाचे मंदिर, आत्मा परमेश्वर, आत्मा परमेश्वर, देवाचे आता मला सांगा, शरीराला काय लागतं? कशामुळं राहील शरीर? भोजन मिळालं तर शरीर चालत. मनाला काय? मनाला खावा पिवा आयुष करो. बुद्धीला काय पडायली काय? हे तिघांनी 3 कामं घेतले वाटून आणि आत बसला, त्याची कोणी काळजी केली? जो खरा बसला. मग या तिघांना खायला लागत आहे, मग याला खायला लागत नाही का? याला हरिनामाचा खुराक लागतो, तो बलवान होतो. माणसाची शारीरिक आणि मानसिक स्थिती आत्मेवर निर्भर आहे महाराज. ज्याचा आत्मा बलवान आहे त्याची स्थिती स्थिर आहे, आणि आत्मा बलवान राहिला देह नीट राहील. देह हरी मंदिर आहे. हरी मंदिर संतांनी सांगितलं आणि आहे, याच्यात काहीच कमी नाही. कारण काय आहे, आपण किती वाईट करायला निघालो ना, एकदा आतून इशारा येतो, बा करू नको, ही गलत आहे, तरी तो करतो. मग कोण इशारा देतो? आत भगवान परमात्मा बसलेलाच इशारा देतो, नको करू, तरी ती करतो. मग जेलमध्ये गेल्यावर कळत त्याला आयला नसतं केलं, बरं झालं. मग इशारा देणारा हा भगवान परमात्मा आहे. विवेक आहे, बुद्धी आहे, विवेक. खरं खोटं ओळखलं पाहिजे. खरं खोटं कधी ओळखन? विकार गेल्याशिवाय ओळखणार. कारण मन असे, मनावर बोलायला अवघड. मन 1000 तोंडाचा साप आहे. किती? गडी तिकडं तर गडीत तिकडं, गडी तिकडं तर गडीत तिकडं, 1000 तोंडाचा साप आहे. त्याला थोपायचं म्हणजे काम देतोय कोणाचं? विठ्ठल हा शब्द आहे, हात गुंजला पाहिजे. तोंडाने म्हणून काय, आम्ही किती भाज्यान म्हणून द्या, किती टाळ वाजून द्या, किती गंध लावून द्या, काही उपयोग नाही. विठ्ठल आतून सुरू झाला पाहिजे, तोंडाने नाही. ही लौकिक आहे. आपण वारी दिंडी विठ्ठल विठ्ठल तोंडाने म्हणतो, आत मन म्हणलं पाहिजे विठ्ठल विठ्ठल. अहो तुकाराम महाराजांनी 7 दिवस घरात बसले, विठ्ठल विठ्ठल सुरू केलं. विठ्ठल विठ्ठल सारं घुमायला लागलं. बाहेर निघाल्यावर अभंग सुरू झाला. आनंदाचे टोही आनंद तरंग, असा अभंग, पहिला अभंग तुकाराम महाराजांचा आहे. आनंदाचा प्रभू परमात्म्याचं सत्य चित्त आनंद असं स्वरूप आहे. कारण सत्य काय आहे? भगवान परमात्मा आहे, बाकी काहीच नाही. बाकी सारं खोटं आहे, शरीर खोटंच आहे. आता आपण ज्यावेळेस वाईट टीचर येतात का, वाईट टीचर प्रत्येकाला येतेच, त्यांनी कोणाला सोडलं नाही. ज्यावेळेस वाईट टीचर येतात ना, त्यावेळेस समजायचं काळाच्या मांडीवर बसलं. आणि एखादा चांगला आला का समजायचं भगवंतांनी जवळ घेतलं बा आपल्याला. दिवसात सारे वाईटच विचार, एकाच विचार चांगला येत नाही. आला एखादा तर त्यालाच काळजी आहे, म्हणतो आयला पंढरीच्या वाटाने घ्या, याला नाही तर मग
गेला 84 लक्ष हीच वाट आहे 84 लक्ष नाही. आता ही एक एक फेरा काय आहे म्हणले महाराज. एक एक योनी खोटी खोटी आता एवढं जर ध्यानात आलं ना आपल्या की आपला पेडा पार झाला समजायचा. बहुसागरच पार झाला. बहुसागरच होईल. जो दिसतोय सारा विठ्ठल म्हणजे काय. विठ्ठल म्हणजे विविधतेने नटलेला. ही दिसतोय सारा विठ्ठल. मूर्ती म्हणजे विठ्ठल नाही. तुम्ही विठ्ठल आहेत हे विठ्ठल आहेत. मूर्ती जाऊन पाहतो पंढरपुरात आपण ती पंढरी इथं पंढरी काय आहे. पंढरी आत्मा हा विठ्ठल. जणू दे ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. देहाला एवढी किंमत आहे. पण हे देहाचं पार आपण काय मातीत गेलं तरी घेणं देणं नाही आपल्याला. काय सारं देहा करताच चाललंय. आयुष्यभर काम आपण देहा करताच करतो. त्याला नटायला त्याला भांग पाडायला त्याला साबणी भानगडी कुटाणे तेल किती ग लागत आहे. आज बसलाय त्याला. कबीर महाराज काय म्हणले याला काहीच नाही लागत. पैसा न लागे अडका न लागे न लागे कवडी दमडी पैसा न लागे अडका न लागे न लागे कवडी दमडी. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचंय संकल्प नाथ बाबांनी केला की भगवान परमात्मा पांडुरंग भेटला त्यांना आणि आपल्याला सुद्धा भेटन. आपण कमजोर नाही समजायचं कारण आपला हक आहे. आपल्या बापदादीच्या जमिनीवर आपला हक असतो ना की कोणी वावरात आला कस काय आला माझ्या बापाची काय तसा तो आपला बाप आहे. आपला अधिकार आहे आणि त्याला आपण अधिकार सोडून दिला. आपण नाही या येड्यांच्या नादी लागलो. कोणाच्या हे 5 जण बसलेले तोटे हळूच येतात. लय येळ नाही लागून देत. लय हळूच येतात. कळून सुद्धा देत नाही. झाल्यावरच कळत आता कसं काय झालं असं. याला वाचवायला त्याला रामच म्हणावं लागेल. त्याच्याशिवाय ती नाही झालं. रामबाण औषध आहे. कारण ज्यावेळेस राम रावणाचं युद्ध झालं का त्यावेळेस रावण गाळा झाला. शंकराचा भक्त होता रावण. म्हणला प्रभू तू आलाच नाही एवढी तोही सेवा केली मला रामाने मारलं. त्यावेळेस ते म्हणला मी निघालो होतो पण माघारी सरलो. म्हणला का त्याजवळ रामबाण आहे. म्हणला त्याच्या पुढे काहीच नाही. मनच रावण आहे. कुठं लय लांब नाहीत आपण. रावण मिळाला नाही. मन रावण आहे. मनच कली आहे आणि राम आत्मा आहे. मग दोघांचं युद्ध आज चालू आहे. आता ज्याची ताकद ज्याची तो लढत होईल. कोण लढीला सोडायचं आपण बघायचं का ती आपल्या हातात आहे. ती भगवंतानी बुद्धी दिली पांडुरंगाने काय विवेक दिला. खरं समजू हे खोटं आहे सारं. ज्यावेळेस खोटं कळन ना ज्यावेळेस सत्य कळन त्यावेळेस भगवान परमात्मा आपल्यासा झाल्याशिवाय राहणार नाही. कारण झालेला नाही तो आपल्या संगच आहे. जेथे जातो ते तो माझा सांगाती. 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 चालविती हाती धरणिया. चालविती हाती धरणिया. जेथे जातो ते तू माझा सांगाती. जेथे जातो ते तू माझा सांगाती. तू माझा संगाती. जेथे जातो ते तू माझा संगाती. आता आपल्याला काय संकल्प करावा लागेल ना. आपली काळजी पांडुरंगालाच. घर सोडून आलोच ना आता त्याला काळजी तू नाही नीट का आपल्याला. घरी गेल्यावर त्याची काळजी केली पाहिजे ना आपण. काळजी म्हणजे काय करायचंय माऊली फक्त ध्यान करायचंय. त्यांनी ध्यानच मागितलंय. पैसे नको अडका नको तुमचं काय पण ध्यान कुठं आहे आपलं. आपलं नाताकडे आहे पोरांकडे आहे बायकांकडे आहे. ध्यानच मागितलंय. शरीरान राहण त्यांच्या संग ते शरीरच काम त्याच काम करताय.
पण ध्यान मागितलं. ध्यान काय आत्म्याच्या बाहेर पांगलेलं आहे ना, याच्यावर बाहेर जातं पहा. आणि ह्या डोळ्याने जर आपण म्हणलं देव बघायचं तर कावाच नाही भेटायचा. तो हजारो करोडो मैल दूर आहे ह्या डोळ्याने. त्याला तिसरा उघडावा लागेल. कोणता? इथं येतो. तो प्रत्येकाला आपण तो महादेवालाच आहे. नाही नाही, आपल्याला बी दिलेला आहे. आपलं उघडत हे झाकतच नाही तर ते उघडन कसा? विठाल त्याला शिवनेत्र म्हणलंय, दिव्य चक्षु म्हणलंय, आज्ञाचक्र म्हणलंय. या बा घराला दरवाजा एकच असतो ना, काय का नाही? त्या घराला दरवाजा एकच आहे आत बाहेर जायला. शरीराला एकच आहे. शरीराला 9 दरवाजे येत, पण 10व्या दरवाजेवर यावं लागेल तेव्हा भगवान परमात्मा दिसन. तो इथं बसलेला आहे. आपण ह्या दरवाजाच्या नादी लागतो. हे बंद करायचे आणि वर यायचं. इथं आला का तू दिसला समजा की इथंच बसलेला. इथं आपला घोटाळा झालाय. आपण काय करतो? ह्या डोळ्याने आलो देवावर, आलो काशीहून, आलो मथुरेहून. तिथं काय ढेकळत काय नाही. तिथं टाळे वाजत नाही, काही नाही. जाते काय पिशात घालून येते तिकडे केदारनाथला. काय ते केदारनाथला वाजतच नाही. काय मेल्यावर न्यायचा असा घाला. ती मेल्याचीच वाट आहे तिकडे, ती स्वर्गाची वाट आहे. जाते तिकडं, येतेच माघारी. काशीहून आलो. आता काय करतो काशीला? तो तिसरा तू गाडा नाही तर काय करतो काशीला? म्हणून तिसरा डोळा उघडायचा. कारण हे दाखलं की ते उघडतो. विठ्ठल विठ्ठल म्हणायचंय, नुसतं जायचं नाही. हे डोळा दाखवून विठ्ठल विठ्ठल अर्धा तास म्हणा रोज. नाही पांढरून तुमच्या दारात देऊन उभं राहिलं तिथून पुढं. कारण तुम्हीच पांढरून घेत, त्याच्यामुळे त्याला लांब जायचंच नाही ना. हे संगचे ओळख व्हाय ना. ओळख कशी होईल? नादी लागला कशी काय ओळख होईल? कोणाच्या? अहंकाराच्या. 10 रुपयाला घ्या माझ्या कोण नाही. अहंकारा नाही मिळालं का आला राग, आणि मिळालं का झालं मोह. मोह झाला की झाली अभिलाषा. काहीच नाही मिळालं का पस्तावला. अशी गंमत आहे. म्हणून काम क्रोध मोह अहंकाराच्या नादी नाही लागायचं. लागायचं ते लागणारच येतं, पण त्याला ह्यो पण रामबाण पाहिजे ना. ती सुटायची नाही, ती जाऊ तर नाही सुटायची. ते सगळेच आहेत ना. त्यांना बी कामाला ठो ना, त्यांना कामाला लावायचे. ते कसे लावायचे कामाला? ठेके बाबा. हा विठाल नाही माय काळजी पांढरा केलाय. नाही मला लय बोलणार आहे तिथं. ही काढून तुला काय बोलायचं कोणीच सोडायचं नाही. त्याच्यामुळे मला सांगा ना तुम्ही बहीण म्हणून काय करायचंय? हे चोट्टे भांगते काय करायचे? बाजूला करायचे आणि मग त्याच्या दारात जायचं. कारण ती संघ घेऊन जातो, पुन्हा संघ घेऊन जातो. घरी जातोच ना आपण घेऊन संघ. आपण सारेच घेऊन जातो. तिथून काय करतो? संघच येते. जाताना सुद्धा जाची देते. पहा तुम्हाला सांगतो, कुठं तरी जाची देत. चांगलं चाललेलं असं का वाटाळा घातला ते जाचेले शिव राहतच नाहीत. म्हणून त्याला सांभाळीत नाही. तिथं सोडायचं तो सोडून की पुन्हा घेऊन येतो. चाल भर लावले त्याच्यात नादी. कशाचा दिवस होतो होईल बमलायला. मग त्याला साधना नको, उपाध्या नको, समाध्या नको. सर्व समबुद्धी सारे सारखे म्हणा ना. आता बसलेलो तर मग प्रेम निर्माण नाही. परमेश्वराचं रूप काय आहे? राम नाही, कृष्ण नाही, कणित नाही, हरी नाही. तो प्रेम आहे, प्रेम स्वरूप आहे. कारण ही सृष्टी आहे ना प्रेमावर आधारित आहे. पण प्रेमाचे प्रकार लई येत महाराज. आई बापाचं प्रेम, नवरा बायकोचं प्रेम, मुलाचं प्रेम, हे सारे बोगस प्रेम, स्वार्थी. आई बापाला वाटतं पोऱ्या नोकरी लागला म्हणजे माय माझ्या होईल. बायकोला वाटत माझ्या नवऱ्याला पेन्शन असली बरं. पोरांना वाटतं म्हाताऱ्याचं जर असलं बँकेत घ्यायच कोण.
गेला बोंबलत बिगर तिकीटचा स्टँडवर सोडून दिला आला घरी आयला 10 रुपये सुद्धा नाही बा ही प्रेम. पण परमेश्वर प्रभू परमात्मा पांडुरंगाचं प्रेम आहे ती प्रेम साऱ्यापेक्षा वेगळं आहे. कारण ती प्रेमाचं नावच वेगळं आहे, दिव्य प्रेम. त्याला तुमच्याकडून काय घ्यायचंच नाही, काहीच नाही घ्यायचं. कारण बापाला काय घ्यायचं मुलाकडून? त्याने काय केलंय आपल्याला पाठवलेलं आहे पुढं जमाजा करून ये. ही बसलं खाताडा जाऊन तिकडच याड्याच्या नाही लागलं. पण त्यांनी हे जर नसते दिलं तर तुमचे काम झाले नसते. झाले असते का? काम नसताना क्रोध नसताना मोह नसताना अहंकार नसताना झालं असतं का काय? मग त्यांनी ते कामाला दिले तर हे म्हणतं हेच मालक झाले बॉम्बलायला. आणि ती काय करतय? झालं इकडे चक्र विसरलं जायचं त्याच्याकडे. पैसे देऊन लावले त्यांनी. कोणते पैसे दिले? श्वास दिले ते पैसे बिदा गेलेले पैसे ते संपुष्टर कर काहीतरी. माझ्याकडे ये तुला माणूस जन्म दिलाय नाही तर चालला परत साप येचू घोडा गाढाव. गाढाव झालेलं साऱ्यात वाईट. एक गाढवाचं सांगतो बापल्या गाढाव घेऊन चालली होती. हा 10 मिनिटच येत ना महाराज एवढंच मग घ्यावं. बापल्या गाढाव घेऊन लोक सुचून देत नाही तर हे करा माणसाला. गाढाव घेऊन बापल्या चालले होते बाजारून माल आणायला आणि दोघं हाताला धरून चालले. गाढाव चांगलं तगड 2-4 टोळका आलं पुढून. काय पाव वाटायचं म्हणले जायला गाढाव बसायचं नाही एखाद्याने. हा दोघं बापल्या हाताला धरून चालले म्हणले काय आखली आहेत काय? ते बिचाऱ्यांनी ऐकलं पुढं गेले आले म्हणले बसा गाड्या गेले. लोक नाव खायला लागले. काय बापाला वाटलं पोराला बसावं. माया वाईट आहे ना बसेला पोरग. बाप चालला धरून पुढच्या चौकात गेले. आयला का हे आखले का म्हणले कोणला? बापाला. पोराला बसलंय बाप चाललंय बोंबलत. काय आखले का त्या पोराला? ते ऐकलं पुन्हा ती पोरग उतरलं पुढं आयला म्हणलं तेवढं वाटलं आता बापाला बसावं आपण चालला घेऊन पुढं 2-4 टोकळं म्हणलं एवढं मोठं ठोंगडं हे बाप हे नाही बसायचं आमच्या लेकराला बसायचं तर हीच बसलं का म्हणले. आयला ते दोघं उतरले मग गेले पुढं गाडावर धरून. आयला म्हणले याला काय आखले गाडावर असतं दोघं पाय पाय चालले. आता गाडवाची काय जाय नाही आहे का नाही म्हणले. बांधलं काठेल दोघांनी घेतलं दोघांनी काठेल खाजो. आईला म्हणले आखलीच नाही तर यांना गाडाव पुढं वर घेतो खाजोर. गाडवाने हल्ले टांगडे गाडाव नदीत खाली पडलं मेलं ना गाडाव. अशी तर आहे सुचूनच येत नाही माणसं. आणि माणसाने ना माणूस बनणंच कठीण आहे. नाही तर परमेश्वर प्राप्ती काय कठीण नाही. ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानेश्वर झालेली सेवा आमच्या दिंडीतील चालक मालक अनिल मेजर राहिले होते आमचे. त्यांची लय मोठी सेवा आहे. ते मग एका शेजार धर्म आहे आमचा. एखाद्या बारीला ते म्हणले असते तात्या काय वांगडी अनिल मेजर आले बबन मेजर येतं सारे सहकार्य करते. आणि आम्ही उगा एक वारकरी आपले ताळ घेऊन चालणारे येतं. आता ही संधी दिली बोललो काही झालेली असली चूक तर तुमचं लेकरू समजून माफ करा. आणि माझी झालेली सेवा
पूर्ण करतो. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल जय हरी विठ्ठल आदिविनेने तुका मनला तर मंडळी, आजचं कीर्तन कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला आता आपण भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.